माझ्या काकूचा ऑफिसमधल्या एका पुरुषासोबत तिचं लफडं चालू होतं. का? कारण माझा काका बरेच वर्ष झाली आजारी आहे. त्यामुळे वनिता काकूला सुंदर वेळचा अनुभव मिळत नव्हता. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक सत्यकथा सांगणार आहे. मित्रांनो, माझी काकी, तिचं नाव वनिता आहे. नावात काय आहे असं म्हणतात ना, पण तरीही सांगतो. ती साधारण 40च्या आसपास आहे. दिसायला ती सुंदर आणि भरदार आहे. ती जास्त गोरीपान असं काही नाही. तिचे व्यक्तिमत्व अगदी सामान्य आहे. पण मित्रांनो, बाई कितीही साधी दिसली तरी तिच्या जीवनात भावना टाकली की अनुभव काही वेगळाच असतो. तर असं झालं. वनिताच्या ऑफिसमधल्या एका इसमाशी तिचं लफडं चालू होतं. का? कारण माझा काका बरेच वर्ष आजारी आहे. त्यामुळे वनिताला सुंदर वेळचा अनुभव मिळत नव्हता. म्हणूनच कदाचित तिनं हे पाऊल उचललं असावं. शेवटी बाईच्या पण काही इच्छा असते. तिचं बाहेर लफडं चालू होतं, पण घरात कुणालाही माहीत नव्हतं. एकदा असं झालं की वनिता बाथरूममध्ये गेली होती. तिचा मोबाईल बेडवर पडला होता. मी सहज तो उचलला आणि बघतो तर काय, त्याला लॉकच नव्हतं. मी मोबाईल उघडला, व्हॉट्सअप चेक केलं तर त्या पुरुषाचा मेसेज आला होता ज्याच्याशी तिचं लफडं होतं. मेसेज असा होता, वनिता किती दिवस झाले असा होता. वनिता, किती दिवस झाले तू सुंदर वेळचा अनुभव दिला नाहीस. अजून किती दिवस वेट करू? मी तो मेसेज वाचून चकित झालो. पण मी मजा म्हणून रिप्लाय केलं, हो आता भेटू तेव्हा मी तुला सुंदर वेळचा अनुभव देईन. तो म्हणाला, नक्की ना. मी फक्त ठीक आहे असं लिहिलं आणि आधीचे मेसेज वाचायला लागलो. तेव्हा कळलं की वनिता त्या माणसाकडून बऱ्याच दिवसापासून सुंदर वेळचा अनुभव घेते. मी सगळ्या चॅटचे स्क्रीनशॉट काढले आणि मोबाईल ठेवून बाहेर निघालो. बाहेर बसून विचार करू लागलो, आता काय करू? घरी सांगू का? पण मग वाटलं, घरी सांगून काय फायदा? मग माझ्या डोक्यात आयडिया आली. मी वनिताला तिच्या व्हॉट्सअपवर ते स्क्रीनशॉट पाठवले. 10 मिनिटातच तिचा रिप्लाय आला. आधी ती माझ्यावर भडकली, तू माझ्या मोबाईलला हात कसा लावलास असं काहीतरी बोलली. मी तिला म्हणालो, तुझ्या मोबाईलला हात लावला म्हणूनच तर कळलं की तू किती शहाणी आहेस. ती म्हणाली, थांब तुझ्या आईवडिलांना सांगते. तू मला काय बोलतोस ते. तिला वाटलं मी घाबरेन, पण मी म्हणालो, बिनधास्त सांग. मी पण सांगतो की तू बाहेर सुंदर अनुभव घेतेस. तेव्हा ती थोडी नरम पडली आणि म्हणाली, अरे असं काय करतोस? सांग तुला काय हवंय. मी तुला पैसे देईन, पण हे घरी कुणाला सांगू नकोस. मी म्हणालो, तुझे पैसे तुझ्याकडे ठेव. मला सुंदर वेळेचा अनुभव हवाय. ती म्हणाली, अरे मी तुझ्या आईच्या वयाची आहे, असं होऊ शकत नाही. मी म्हणालो, ठीक आहे मग घरी सांगतो. ती घाबरली आणि म्हणाली, ठीक आहे देईन मी तुला सुंदर वेळेचा अनुभव, पण फक्त एकदाच. हवं तर नंतर पैसे घे. मी म्हणालो, ठीक आहे. मग मी तिला सांगितलं, मी एका हॉटेलात रूम बुक करतो, तिथं जाऊन सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. ती म्हणाली, ठीक आहे, पण रविवारी, कारण तेव्हा मला सुट्टी असते. मी होकार दिला आणि एका हॉटेलात रूम बुक केली. रविवारची वाट बघत होतो. शेवटी रविवार आला. आम्ही घरी सांगितलं की वनिताच्या माहेरी जातोय, संध्याकाळी परत येऊ. मग आम्ही हॉटेलवर पोचलो आणि रूम घेतली. रूममध्ये जाताच मी वनिताला मिठीत घेतलं आणि पापी द्यायला लागलो. ती म्हणाली, अरे जरा धीर धर, मला फ्रेश होऊ दे. मी म्हणालो, चुप बस, फ्रेश व्हायचं नाही, तुला सुंदर अनुभव द्यायचा आहे. माझ्या तोंडून अशी ऐकून ती म्हणाली, नीट बोल, मी तुझी काकी आहे. मी म्हणालो,
घरात तू काकी, इथं तू माझी मित्र आहेस. ती हसली आणि म्हणाली, अच्छा, मग दे सुंदर वेळेचा अनुभव मित्राप्रमाणे. मग मी तिला मोकळे केले. सावळी असली तरी काय सुंदर होती दिसत होती. मी तिला खाली बसवलं आणि माझी भावना तोंडासमोर ठेवली. ती म्हणाली, शी, मी हे नाही करत. मी म्हणालो, गप, सुंदर वेळचा अनुभव घे, नाहीतर घरी सांगतो. नाईलाजाने काही वेळ तिनं तोंडाने सुंदर वेळचा अनुभव दिला. थोड्या वेळाने मग मी तिच्या जीवनात भावना टाकली. 2 मिनिटांनी वनिता म्हणाली, अरे नालायका, तू फुगा न लावता जीवनात टाकलास. फुगा लाव. मी म्हणालो, टेन्शन नको, मी रंग जीवनात सोडणार नाही. ती म्हणाली, नक्की ना, नाहीतर माझी वाट लागेल. मी परत सुंदर वेळचा अनुभव द्यायला लागलो. ती ऐक हळू असं म्हणत होती. मग मी म्हणाली, माझ्या जीवनातून रंग येणार आहे. मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि तिने आवाज करत जीवनातून रंग सोडला आणि ती शांत पडली. पण मी अजून सुंदर वेळचा अनुभव घेत होतो. 2 मिनिटांनी ती म्हणाली, अरे, होतंय की नाही. मी लक्ष दिलं नाही आणि सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो. शेवटी मला वाटलं, आता माझ्या भावनेतून रंग येणार. मी ओरडलो, वनिता, मी रंग सोडणार आहे. ती घाबरली आणि म्हणाली, जीवनात नको, बाहेर सोड. मी म्हणालो, जी मजा तुझ्या जीवनात सोडण्यात आहे ती बाहेर नाही. ती म्हणाली, प्लीज, जीवनात नको. पण माझं डोकं फिरलं आणि मी करत तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काय आनंद आला मित्रांनो, सांगता येणार नाही. मग मी 5 मिनिट पडून राहिलो. ती म्हणाली, सुंदर वेळचा अनुभव घेतला ना, आता उठ, घरी जायचंय. आम्ही तयार झालो आणि घरी निघालो. वाटेत ती मेडिकलमध्ये गेली. मी विचारलं, काय झालं. ती हसली आणि म्हणाली, तुझ्या पराक्रमामुळे IPL घ्यायला गेले होते. वनिता घरी परतली तेव्हा तिच्या मनात एकच विचार घुमत होता, आता पुढे काय. त्या रविवारच्या हॉटेलमधल्या घटनेनंतर ती स्वतःला सावरत होती. पण तिच्या डोक्यात एक गोंधळ उभा राहिला होता. त्या IPL खालच्या पातळीवर कशी गेले आणि आता हा मुलगा माझ्या आयुष्याला तात्पुरता प्रश्न सुटला असला तरी तिच्या मनातली भीती आणि त्या तरुणाशी झालेल्या संपानाची धडधड काही गेल्या कमी होत नव्हती. ती स्वतःला विचारत होती, मी इतक्या काय वळण देणार. वनिताचं आयुष्य बाहेरून साधं दिसत होतं. एक आजारी नवरा, ऑफिसमधली नोकरी आणि घरातली जबाबदारी. पण आतून ती एका अशा जाळ्यात अडकली होती जिथून बाहेर पडणं तिला अशक्य वाटत होतं. तिच्या ऑफिसमधल्या तो अजय, ज्याच्याशी तिचं लफडं चालू होतं, तिला आता फारच त्रासदायक वाटू लागला होता. अजयचं बोलणं, त्याची मागणी आणि त्याच्या मेसेजची सतत येणारी रीग, हे सगळं तिला आता बोजासारखं वाटत होतं. पण त्या तरुण मुलाने, वनिताचा भाचा अजय, ज्याने तिच्या मोबाईलमधलं सत्य पाहिलं होतं, त्याने तिच्या आयुष्य नवं संकट उभं केलं होतं. रोहन हा सामान्य मुलगा नव्हता. तो हुशार होता, पण त्याच्या हुशारीत एक धूर्तपणा होता. त्याला वनिताच्या रहस्याचा फायदा घ्यायचा होता आणि त्याने त्या रविवारी हॉटेलमध्ये आपली सुंदर वेळचा अनुभव घेण्याची इच्छा पूर्ण केली होती. पण वनिताला आता कळलं होतं की अजय थांबणार नाही. त्याच्या डोळ्यात तिने त्या रात्री एक वेगळीच चमक पाहिली होती. जणू त्याला तिच्यावर पूर्ण नियंत्रण हवं होतं. सोमवारी सकाळी वनिता ऑफिसला गेली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी स्मितहास्य होतं, पण आतून ती अस्वस्थ होती. ऑफिसमधली तीच रुटीन, कॅम्प्युटरवर काम, सहकार्याशी गप्पा आणि बॉसच्या मागण्या. पण आज तिचं लक्ष काही लागत नव्हतं. तिच्या डोक्यात अजयचे शब्द घुमत होते, मला सुंदर वेळचा अनुभव हवाय. ती स्वतःला सांगत होती,
ही फक्त एकदा झालं, आता हे थांबलं पाहिजे. पण अजयचा मेसेज तिच्या फोनवर आला तेव्हा तिचं हृदय धडधडलं. विशाल, वनिता कालची मजा आठवते. पुढच्या वेळेला अजून काहीतरी नवीन करूया. वनिताने तो मेसेज वाचला आणि तिच्या हातातून फोन खाली पडला. हा मुलगा थांबणार नाही, तिला कळून चुकलं. तिने लगेच फोन उचलला आणि रिप्लाय केला. अजय, असलं काही पुन्हा होणार नाही. तू मला वचन दिलं होतंस की फक्त एकदाच. पण अजयचा रिप्लाय आला तिला आणखी घाबरणारा होता. अजय, वचन. वनिता, तू माझ्या हातात आहेस. तुझ्या मोबाईलमधले सगळे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत. तू मला नाही म्हणशील तर सगळं घरी सांगणार. वनिताच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ती ऑफिसच्या बाजूमध्ये गेली आणि स्वतःला आरशात पाहत राहिली. हा मुलगा माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल तिला वाटलं, पण ती वनिता होती. करेल तिला वाटलं, पण ती वनिता होती, सामान्य दिसणारी पण आतून कणखर. तिने ठरवलं, मी हार मानणार नाही, यातून मार्ग काढावा लागेल. त्याच वेळी अजयने वनिताला फोन केला. वनिता, तू मला का टाळतेस? त्याचा आवाज तिला नेहमीसारखा मधुर वाटला नाही. मी व्यस्त आहे अजय, वनिताने थंडपणे उत्तर दिलं. पण तिला थांबवलं. वनिता, मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. तू मला सांगितलं नाहीस तर मी स्वतः शोधून काढेन. वनिताला त्याच्या बोलण्यातली धमकी स्पष्ट जाणवली. अजय हा तसा साधा माणूस नव्हता. तो ऑफिसमधला एक वरिष्ठ कर्मचारी होता आणि त्याला आपल्या प्रभावाची पूर्ण जाणीव होती. त्याच्याशी वनिताचं लफडं सुरू झालं तेव्हा तिला वाटलं होतं की ती त्या नात्यातून थोडा आनंद मिळवेल. पण आता अजय तिच्यासाठी एक डोकेदुखी बनला होता. वनिताने फोन ठेवला आणि विचारात पडली. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला अजय. मी काय करू? त्या संध्याकाळी वनिता घरी परतली तेव्हा तिला एक अनपेक्षित गोष्ट घडली. तिच्या घरी एक जुनी मैत्रीण आली. पूजा आणि वनिता कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या, पण गेल्या काही वर्षात त्यांचा संपर्क कमी झाला होता. पूजा दिसायला सुंदर होती आणि तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास होता. वनिताला मिठी मारली आणि म्हणाली, वनिता, किती दिवसांनी भेटलो. तू कशी आहेस? वनिताने हसून विषय टाळला, पण पूजाच्या नजरेतून काहीतरी सुटलं नव्हतं. ती म्हणाली, वनिता, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसतंय. सांग, काय झालं? वनिताला पूजावर विश्वास होता, पण ती आपलं सत्य सांगण्यास घाबरत होती. शेवटी पूजा त्या आग्रहाखातर तिने थोडंसं सत्य सांगितलं, अजयबद्दल. पण आकाशचं रहस्य तिने लपवलं. पूजाने शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाली, वनिता, तू खूप मोठ्या संकटात आहेस, पण तू एकटी नाहीस. मी तुला मदत करेन. पूजाने तिला एक आयडिया दिली. अजयला तुझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं. तिने वनिताला एक प्लॅन सांगितला ज्यामुळे अजयला धडा शिकवता येईल आणि वनिताचं आयुष्य पुन्हा रुळावर येईल. पण वनिताला पूजाच्या बोलण्यात काहीतरी रहस्यमय वाटत होतं. पूजा खरंच मला मदत करते की तिचं काही स्वतःचं हित आहे? वनिताच्या मनात शंका निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी अजयने वनिताला पुन्हा मेसेज केला, वनिता, आज संध्याकाळी भेटायचं. मी एक नवीन जागा शोधली आहे. तिथे आपण अजून सुंदर वेळचा अनुभव घेऊ. वनिताने तो मेसेज वाचला आणि तिचं डोकं गरगरलं. ती म्हणाली, अजय, बस झालं आता. एक फोटो पाठवला हॉटेलच्या रूममधला जिथे ते दोघे होते. वनिता, हा फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवू का? त्याने धमकी दिली. वनिताला काही सुचत नव्हतं. ती पूजाला फोन करणार होती, पण तेवढ्यात तिला एक फोन आला, आकाशचा. वनिता, आज रात्री मला भेट, नाहीतर मी तुझ्या घरी येतो.
वनिताच्या डोक्यात सगळं गोंधळलं. एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला आकाश आणि आता पूजाचं रहस्यमय वागणं. ती काय करणार? वनिताने तुझ्याला भेटायला ठरवलं. त्या दोघी एका कॉफी शॉपमध्ये भेटल्या. पूजाने वनिताला एक पेन ड्राईव्ह दिला आणि म्हणाली, पूजा, यात अजयच्या काही गोष्टी आहेत. तू हे वापरलंस तो तुझ्यापासून कायमचा दूर होईल. वनिताने विचारलं, यात काय आहे? पूजा हसली आणि म्हणाली, आकाशचं एक रहस्य. पण तू ते बघितलंस तर तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. वनिताला पूजाच्या बोलण्यातली धमकी जाणवली, पण तिने तो पेन ड्राईव्ह घेतला. घरी गेल्यावर वनिताने पेन ड्राईव्ह उघडला. त्यात अजयचे काही फोटो आणि व्हिडिओ होते, त्याच्यासोबत दुसऱ्या एका महिलेचे. वनिताला धक्का बसला. आकाशचं दुसरं लफडं. पण त्यातही ती महिला कोण होती? वनिताने नीट पाहिलं आणि तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली. ती पूजा होती. पूजा आणि आकाश यांचंही काहीतरी राहिलेलं होतं. आणि आता पूजा वनिताला का मदत करत होती हे तिला कळलं नाही. त्या रात्री पूजाला झोप लागली नाही. तिच्या डोक्यात प्रश्नाचं काहूर माजलं होतं. पूजा मला का फसवते? आकाश आणि पूजा यांच्यात काय आहे? अजय मला का सोडत नाही? तिने ठरवलं की उद्या पूजाला भेटून सत्य शोधेल. पण तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला, अनोळखी नंबरवरून. पूजा, ती खूप मोठ्या खेळात अडकली आहेस. तुझ्या जवळच्या व्यक्ती तुला फसवत आहेत. उद्या रात्री 10 वाजता मला भेट, नाहीतर तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुझ्याच्या हातातून फोन खाली पडला. वनिताच्या हातातला फोन खाली पडला तेव्हा तिच्या डोक्यात प्रश्नाचं वादळ उडलं. हा अनोळखी मेसेज कोणी पाठवला? माझ्या आयुष्याचं सत्य कुणाला माहीत आहे? त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिच्या डोळ्यासमोर अजयची धमकीचे मेसेज, आकाशचं दबाव टाकणारं बोलणं आणि पूजाच्या पेनड्राईव्हमधलं त्या अनपेक्षित सत्याचं दृश्य घुमत होतं. पूजा आणि आकाशला यांच्यातलं नातं तिला धक्का देणार होतं. आणि आता हा अनोळखी मेसेज तिच्या आयुष्याचं नवं संकट घेऊन आला होता. माया स्वतःला सावरत म्हणाली, मी घाबरून चालणार नाही. उद्या रात्री मी त्या अनोळखी व्यक्तीला भेटेन आणि सत्य शोधेन. तिने फोन उचलला आणि मेसेजचा रिप्लाय केला, ठीक आहे, कुठे भेटायचं? उत्तर ताबडतोब आलं, शहराच्या बाहेरच्या जुन्या वडारकडे ये, रात्री 10 वाजता. एकटीच ये, नाहीतर. पूजाला काटा आला, पण तिने ठरवलं की या खेळाला सामोरी जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी वनिता पूजाला भेटायला गेली. त्या एका शांत कॉफी शॉपमध्ये बसला. वनिताने पूजाला सरळ प्रश्न विचारला, पूजा, तू मला का फसवतेस? त्या पेनड्राईव्हमध्ये तुझे आणि आकाशचे फोटो का होते? पूजाच्या चेहऱ्यावर एक क्षणभर भीती दिसली, पण ती लगेच सावरली आणि हसत म्हणाली, वनिता, तू गैरसमज करून घेतलंस. मी तुला मदत करायला पेन ड्राईव्ह दिला, पण त्या फोटोचे कारण मी सांगेन. पूजाने सांगितलं की ती आणि आकाश याच काही वर्षापूर्वीचं नातं होतं, पण आता ते संपलं होतं. ती म्हणाली, आकाश एक नंबरचा फसवा माणूस आहे. त्याने मला फसवलं आणि आता तुला पण फसवत आहे. मी तुला त्या फोटोमुळे ब्लॅकमेल करायला सांगितलं, जेणेकरून तो तुझ्यापासून दूर राहील. वनिताला पूजाचं बोलणं खरं वाटलं, पण तिच्या मनात शंका कायम होती. पूजा खरंच माझी मैत्रीण आहे की तिचा काही स्वतःचा डाव आहे? पूजाने वनिताला एक आयडिया दिली, आकाशला पेनड्राईव्हमधल्या फोटोची धमकी देऊन त्याला तिच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं. वनिताला हा प्लॅन आवडला, पण ती म्हणाली, पूजा, मला सगळं सांग, तू मला अजून काय लपवतेस? पूजाने हसत विषय टाळला आणि म्हणाली, वनिता, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी मैत्रीण आहे.
पण वनिताच्या मनात पूजाबद्दलचा संशय वाढतच होता. त्या दिवशी दुपारी अजयने वनिताला पुन्हा मेसेज केला. वनिता, आज रात्री भेटायचं. मी एक नवीन हॉटेल बुक केलंय. तू येशील मी सगळं घरी सांगू. वनिताला राग आला. ती म्हणाली, अजय, तू मला ब्लॅकमेल करणं बंद कर. मी तुला एकदा सुंदर वेळेचा अनुभव दिला. आता बस. पण अजय हसला आणि म्हणाला, वनिता, तू माझ्या हातात आहेस. या रात्रीच्या फोटोमुळे तुझं आयुष्य माझ्या मिठीत आहे. पूजाच्या डोळ्यासमोर त्या रात्रीचं दृश्य आलं आणि तिला कापड भरलं. पूजानं ठरवलं की ती अजयला थांबवायलाच हवं. तिने त्याला मेसेज केला, ठीक आहे, आज रात्री भेटू. पण फक्त शेवटचं. अजयने लगेच होकार दिला आणि वनिताच्या मनात एक नवीन योजना आकार घेऊ लागली. जर मी अजयला थांबवू शकेल तर माझं आयुष्य पुन्हा रुळावर येईल. पण तिला माहीत होतं की अजयला थांबवणं सोपं नाही. संध्याकाळी वनिताला आकाशचा फोन आला. वनिता, तू मला टाळतेस, पण मी तुला सोडणार नाही. आज रात्री मला भेट, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला सगळं सांगतो. वनिताला आता कळलं होतं की ती एका जाळ्यात अडकली आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती तिला ब्लॅकमेल करत होते. तिने आकाशला शांतपणे सांगितलं, आकाश, मला तुझ्याशी बोलायचंय. आज रात्री भेट, पण फक्त बोलण्यासाठी. आकाश हसला आणि म्हणाला, ठीक आहे वनिता, पण मला माहीत आहे तू मला नकार देऊ शकत नाहीस. वनिताच्या डोक्यात आता 3 गोष्टी घुमत होत्या. अजयशी भेट, आकाशशी सामना आणि त्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज. ती रात्री 10 वाजता त्या जुन्या वखारीकडे जाणार होती, पण त्याआधी तिला अजय आणि आकाश यांना हाताळायचं होतं. तिने ठरवलं की ती पूजाच्या पेन ड्राईव्हचा वापर करेल आणि आकाशला कायमचं थांबवेल. पण अजयचं काय? रात्री 8 वाजता वनिता अजयने सांगितलेल्या हॉटेलवर पोहोचली. अजय तिथे आधीच हजर होता. त्याच्या चेहऱ्यावर तिचं धूळ स्मित होतं. वनिता, तू आलीस. आज आपण अजून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. वनिताने शांतपणे सांगितलं, अजय, हे सगळं थांबव. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. पण अजयने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिला ओढलं. वनिताने त्याला थांबवलं आणि म्हणाली, अजय, मला तुझ्याशी बोलायचंय. तू मला ब्लॅकमेल करणं बंद कर, नाहीतर मी स्वतःच सगळं घरी सांगेन. अजय धक्का बसला. तो म्हणाला, वनिता, तू मला धमकी देतेस. ठीक आहे, जा आणि सांग. पण तुझ्या नवऱ्याला त्या फोटोचा धक्का सहन होईल का? वनिताला कळलं की अजय थांबणार नाही. तिने एक शेवटचा डाव खेळायचं ठरवलं. ती म्हणाली, अजय, तुला सुंदर वेळेचा अनुभव हवाय ना? ठीक आहे, पण माझी एक अट आहे. तू मला त्या फोटोचे सगळे प्रूफ्स डिलीट कर. अजय हसला आणि म्हणाला, ठीक आहे वनिता, पण आधी सुंदर वेळेचा अनुभव, मग डिलीट. वनिताने त्याला एक ग्लास पाणी दिला, ज्यात तिने झोपेची गोळी मिसळली होती. अजयने ते पाणी प्यायलं आणि काही मिनिटात तो झोपेत गेला. त्याने त्याचा फोन उघडला आणि सगळे फोटो डिलीट केलं. तिने त्याच्या फोनमधलं बॅकअपही डिलीट केलं, जेणेकरून त्या फोटोचा कोणताही पुरावा राहणार नाही. आता अजय मला कधीच त्रास देणार नाही, तिला वाटलं. पण तिच्या मनात अजूनही त्या अनोळखी मेसेजचं टेन्शन होतं. अजयला हॉटेलच्या रूममध्ये सोडून वनिता आकाशला भेटायला गेली. ती एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली, जिथे आकाश तिची वाट पाहत होता. आकाशने तिला पाहताच हसत म्हटलं, वनिता, तू आज खूप सुंदर दिसतेस. चल, आपण कुठेतरी खास जागी जाऊया. वनिताने त्याला थांबवलं आणि म्हणाली, आकाश, मला तुझ्याशी गंभीर बोलायचंय. तू मला ब्लॅकमेल करणं बंद कर, नाहीतर. तिने पेन ड्राईव्ह त्याच्यासमोर ठेवला. आकाशने पेन ड्राईव्ह पाहून हसत म्हटलं,
वनिता, तू मला धमकी देतेस. यात काय आहे? वनिताने सांगितलं. तुझी आणि पूजाचे फोटो. तू मला त्रास दिलास तर हे फोटो तुझ्या बायकोला पाठवेन. आकाशचा चेहरा पडला. तो म्हणाला, वनिता, तू हे कसं काय? पण वनिताने त्याला मध्ये थांबवलं आणि म्हणाली, आकाश, माझ्या आयुष्यातून निघून जा, नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आकाशने काहीच उत्तर दिलं नाही आणि चुपचाप निघून गेला. वनिताला वाटलं की तिने आकाशला कायमचं थांबवलं, पण तिच्या मनात अजूनही त्या अनोखी मेसेजचं रहस्य होतं. ती आता त्या जुन्या वखारेकडे जाण्यासाठी तयार झाली. रात्री 10 वाजता वनिता शहराबाहेरच्या जुन्या वखारेकडे पोहोचली. ती जागा ओसाड आणि भीतीदायक होती. वनिताच्या हृदयाची धडधड वाढली. तिने आजूबाजूला पाहिलं, पण कोणी दिसलं नाही. तेवढ्यात तिला एक पावलांचा आवाज ऐकू आला. ती मागे वळली आणि तिथे एक व्यक्ती उभी होती. त्याचा चेहरा अंधारात लपलेला होता. वनिता, तू आलीस? त्या व्यक्तीने खोल आवाजात म्हटलं. वनिताने थरथरत विचारलं, तू कोण आहेस? तुला काय हवंय? ती व्यक्ती हसली आणि म्हणाली, वनिता, मी तुझ्या आयुष्याचा सत्य जाणतो. तुझ्या नवऱ्याला सगळं माहीत आहे. वनिताला धक्का बसला. माझ्या नवऱ्याला? तिचा नवरा, जो गेल्या काही वर्षापासून आजारी होता, त्याला कसं काय माहीत असेल? ती व्यक्ती पुढे आली आणि वनिताला त्याचा चेहरा दिसला. तो कोणी अनोखा नव्हता. तो तिचा नवरा विकास होता. वनिताच्या डोळ्यासमोर सगळं गरगरलं. विकासने सांगितलं, वनिता, मी गेल्या काही महिन्यापासून तुझ्या मागे होतो. तुझं आकाशसोबतचं लफडं, अजयसोबतचं सुंदर वेळचा अनुभव, मला सगळं माहीत आहे. वनिताच्या पायाखालची जमीन सरकली. पण तू तर आजारी होतास. वनिता थरथरत म्हणाली. विकास हसला आणि म्हणाला, वनिता, मी आजारी होतो, पण मी बरा झालोय आणि आता मी तुझ्यावर नजर ठेवत होतो. तू मला फसवलंस, पण आता तुझी वेळ आली आहे. त्याने एक बंदूक पूजासमोर धरली. वनिताच्या डोळ्यात भीती दिसली, पण तिने हिंमत गोळा केली आणि विचारलं, विकास, तू मला काय करणार आहेस? विकासने तिच्याकडे पाहत म्हटलं, वनिता, तुझ्या आयुष्याचा खेळ आता संपला आहे, पण मी तुला एक शेवटची संधी देतो. माझ्यासोबत ये आणि सगळं विसर, नाहीतर. त्याने बंदूक तिच्या डोक्याला लावली. वनिताच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती शांत राहिली. तिने विचारलं, विकास, तुला पूजाबद्दल माहीत आहे का? विकासचा चेहरा बदलला. तो म्हणाला, पूजा, ती काय करते? वनिताला कळलं की विकासला पूजा आणि आकाश यांच्यातलं सत्य माहीत नाही. तिने पेन ड्राईव्ह त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, विकास, हे बघ, तुझी पूजा तुला फसवतेस. विकासने पेन ड्राईव्ह उचलला आणि त्यातले फोटो पाहताच त्याचा चेहरा रागाने लाल झाला. पूजाला, तो ओरडला. तेवढ्यात वखारीच्या दारातून एक सावली दिसली. वनिताने आणि विकासने मागे वळून पाहिलं. तिथे पूजा उभी होती. तिच्या हातात एक चमकणारी वस्तू होती. वनिता, तू खूप हुशार आहेस, पूजा म्हणाली, पण तुझा खेळ आता संपला. तिने तिच्या हातातली वस्तू वनिताकडे रोखली. ती एक चाकू होती. वनिताच्या आणि विकासच्या डोळ्यात भीती दिसली. पूजा हसत म्हणाली, वनिता, तू मला फसवलंस. आणि विकास, तू मला कधीच समजलंच नाहीस. आता तुम्हा दोघांचा शेवट मी करणार. तिने उगारला, पण तेवढ्यात वखाराच्या दारातून जोरात आवाज झाला. वनिता, विकास आणि पूजा मागे वळून पाहतात. एक अनोखा माणूस उभा होता. त्याच्या हातात एक कागद. थांबा, तो ओरडला. तुम्ही तिघं माझ्या जाळ्यात अडकले आहात. मला तुमचं सगळं सत्य माहीत आहे. आता माझाच खेळ सुरू होणार आहे. वनिताच्या डोळ्यासमोर अंधार येतो. हा माणूस कोण आहे?
त्याच्या हातातलं कागद काय आहे आणि तो इतकं सगळं कसं जाणतो हे जाणून घ्या भाग 2 मध्ये. धन्यवाद.